नीट यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात रोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता मात्र या प्रकरणाची सुरुवात जिथून झाली तिथले म्हणजेच राजस्थानमधील केमिस्ट्रीचे शिक्षक शशिकांत सुतार हे या प्रकरणात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। असा दावा केला जात आहे की 3 मे रोजी नीटची परीक्षा संपल्यानंतर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे सर्वात आधी त्यांच्याच लक्षात आले होते। सुतार यांनी काही कथित व्हायरल पीडीएफ मधील प्रश्नांशी परीक्षेतील प्रश्न जुळत असल्याचा दावा करत संबंधित पुरावे जमा करून तपास यंत्रणांकडे सादर देखील केले होते। सध्या सोशल मीडियावर त्यांना या प्रकरणातील विसल ब्लोअर म्हणून संबोधलं जाते। पण हे शशिकांत सुतार नेमके आहेत तरी कोण? नीट पेपर फुटीचा भांडाफोड त्यांनी कसा केला आणि अजूनपर्यंत ते लोकांसमोर का नाही आलेत? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदालास आणि कॅमेरावर आहे सिद्धेश कांबळे। एका साध्या पीडीएफ पासून सुरू झालेली ही घटना आता देशातील सर्वात मोठी शैक्षणिक चौकशी बनली आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत सुतार यांनी 3 मे रोजी नीट परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना अंदाजित प्रश्नपत्रिकेची एक पीडीएफ दाखवली। त्या व्यक्तीने त्यांना विचारले की पीडीएफ मधील प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आले होते का? जेव्हा सुतार यांनी ती पीडीएफ बारकाईने तपासली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले। त्यांचा दावा आहे की त्यातील केमिस्ट्रीचे 40 ते 45 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांसारखेच होते। त्यानंतर त्यांनी बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेचीही तपासणी सुरू केली आणि संपूर्ण रात्र मूळ प्रश्नपत्रिका आणि त्या कथित लीक झालेल्या पीडीएफची तुलना केली। त्या तुलनेनंतर त्यांनी संबंधित पुरावे अधिकृत यंत्रणांकडे सादर केले असा दावा करण्यात येत असून याच पुराव्यांवरून पुढील तपासाची दिशा मिळाली असल्याचे सांगितले जाते। शशिकांत सुतार हे राजस्थानमधील सीकर येथील एक अनुभवी केमिस्ट्रीचे शिक्षक असून त्यांनी गुरुकृपा कोचिंग सेंटरमध्येही अध्यापन केले आहे। ते त्यांच्या केमिस्ट्री विषयातील प्रावीण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत। ते मूळचे राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील नोहर भागातील असून शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांना नीट परीक्षेची रचना, प्रश्नांची पद्धती आणि परीक्षेतील संभाव्य बदल याचे चांगलेच आकलन आहे। त्यामुळे कथित लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेतील केमिस्ट्रीचे प्रश्न आणि मुख्य परीक्षेतील प्रश्न याची तुलना करून त्यांनी संशय व्यक्त केल्याचे म्हटले जाते। सुतार यांच्या म्हणण्यानुसार ते गेल्या अनेक वर्षांपासून सीकरमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि गरीब आणि कष्टकरी कुटुंबातील मुलं मोठ्या प्रमाणात वैद्यकीय प्रवेशासाठी सीकरमध्ये येतात। अनेक पालक शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी जमीन गहाण ठेवतात, कर्ज घेतात आणि आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी प्रचंड मेहनत घेतात। अशा परिस्थितीत जर परीक्षा गैरव्यवहारामुळे धोक्यात आली तर ती केवळ अनियमितता नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची झालेला खेळ आहे। त्यांच्या या भूमिकेमुळेच त्यांनी हे प्रकरण उघड करण्याचा निर्णय घेतल्याचंही आता म्हटलं जात आहे। या प्रकरणात 4 ते 12 मे दरम्यानची घडामोडी विशेष महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। 4 मे रोजी सुतार पहाटे पुरावे घेऊन पोलीस ठाण्यात गेले, परंतु त्यांना आधी ठोस आणि लिखित पुरावे सादर करण्यास सांगण्यात आलं। त्यानंतर त्यांनी पुन्हा पुराव्यांचे पुनरावलोकन करून सविस्तर फाईल तयार केली। 6 मे रोजी त्यांनी एनटीए, शिक्षण मंत्रालय आणि सीबीआयला डिजिटल पुराव्यांसह ईमेल पाठवले। त्यानंतर 7 मे रोजी केंद्रीय यंत्रणांनी तातडीने कारवाई सुरू केल्याचं सांगितलं जाते, तर गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधल्याचंही वृत्त आहे। अखेर 12 मे रोजी एनटीएला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला। सुतार यांचा केवळ पेपर फुटीचा आरोप केला नाही तर संपूर्ण परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। त्यांच्या मते केवळ सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धत पूर्णपणे सुरक्षित मानता येणार नाही। त्यांनी नीट परीक्षा 2 टप्प्यात घेण्याचा सल्ला दिला आहे, जसे काही अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमध्ये केले जाते। त्यांच्या मते अशा पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसू शकतो। ही सूचना आता शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे। या प्रकरणामुळे एनटीएला 12 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करावी लागली असून 21 जून 2026 रोजी पुनर्परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे। सध्या सीबीआय, राजस्थान एसओजी आणि इतर तपास यंत्रणा राजस्थान, बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यांमध्ये तपास करत आहेत। आतापर्यंत किमान 10 जणांना अटक झाली असून या सगळ्या घडामोडींमध्ये शशिकांत सुतार यांचे नाव महत्त्वाचे ठरत आहे। तथापि सुतार सध्या कॅमेरा समोर येण्यास तयार नाही। तपास सुरू असल्यामुळे आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता असल्यामुळे ते सार्वजनिकपणे फारसे बोलत नसल्याचं समोर येते। तरीही सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचं कौतुक केले। काही जण त्यांना विद्यार्थ्यांचा खरा आवाज म्हणत आहेत, तर काहींनी त्यांना या प्रकरणातील धाडसी साक्षीदार म्हणून गौरवले आहे। एकूणच शशिकांत सुतार यांच्या भूमिकेमुळे हे प्रकरण केवळ पेपर फुटीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारे ठरले आहे। आता या प्रकरणात आणखी काय उघड होणार हे पाहण्यासारखं असणार आहे। मात्र ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।